नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला। तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि सकाळचे वाजलेत 8 आणि मी चालली आहे कामावर। तर आज शनिवारचा दिवस आहे, तर शनिवार रविवार मी उशिरा कामावर जाते आणि या टॉवरमध्ये येते मी कामाला। तर बघा मी कामावर पोहोचलेली आहे। तर तुम्हाला मी दाखवणार आहे की मी आज कामावर काय काय बनवते। तर शनिवार रविवार काहीतरी वेगळं असतं स्पेशल, पण ह्या शनिवारी मला काही स्पेशल बनवावं लागलं नाही। तरी तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय काय बनवलेलं आहे कामावर। तर बघा पहिल्या कामावर पोचली आणि मस्तपैकी काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी बनवलेली आहे। ही सुक्की शेंगदाण्याचा कूट घालून अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे काळ्या मसाल्यातली। तर तुम्ही पण शेंगदाण्याचा कूट घालून वांग्याची अशी सुक्की भाजी करून बघा, खूपच टेस्टी लागते। त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या। तर चपात्या आणि वांग्याची भाजी झाल्याच्या नंतर गरमागरम नाश्ता बनवलेला आहे। तोपर्यंत मॅडम आणि त्यांचा मुलगा फ्रेश होऊन आला म्हणून गरमागरम पोहे नंतर बनवलेले आहेत मी। तुम्ही बघू शकता मस्त कांदा पोहे आहेत आपल्या महाराष्ट्र स्टाईलचे, कोथिंबीर शेंगदाणे वगैरे घालून आणि ओलं नारळ खवलेलं ओलं नारळ घालून हे कांदा पोहे बनवलेले आहेत। लिंबू पिळलेला आहे अगोदरच, म्हणजे वरून लिंबाची फोड द्यायची गरज नाही। तर अशा प्रकारे मस्तपैकी कांदा पोहे झाले, पोळी भाजी बनवली, वांग्याची भाजी आणि चपाती आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे। जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे, कढया रिकाम्या करून जेवण ट्रान्सफर केलं आहे आणि सगळी भांडी घासलेली आहेत, किचन वगैरे सगळं क्लीन केलं आहे। गॅसचं मेन नॉब बंद करून माझं पहिलं काम झालं आहे। तर आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी दुसऱ्या कामावर काय बनवते। तर दुसऱ्या कामावर मी चाललेली आहे। तर आज मला एक नवीन काम बघायला जायचं आहे, तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच, ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर बघा मी दुसऱ्या कामावर आली आहे आणि इकडे पण पोहे बनवले, पण इथे व्हेजिटेबल्स पोहे बनवले। त्याच्यामध्ये कॅप्सिकम, बेल पेपर, कॉर्न, वटाणा, कांदा, टोमॅटो, गाजर अशा सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून मस्त व्हेजिटेबल पोहे बनवले। त्यानंतर लंचमध्ये भाकरी बनवली आहे, ही ज्वारीची भाकरी आहे। अशा टम्म फुगलेल्या छोट्या छोट्याशा अशा भाकऱ्या बनवलेल्या आहेत। कामावर अशा छोट्या छोट्याच भाकऱ्या बनवाव्या लागतात, पण घरी मात्र माझी एकच भाकरींमध्ये पोट भरून जातं, अशा मोठ्या मोठ्या भाकरी मी करते। त्यानंतर दुपारच्या लंचमध्ये जेवणामध्ये भाजीमध्ये बनवलेली आहे कॉर्न क्रीमी कॉर्न अशी व्हेजिटेबल बनवलेली आहे। ह्याच्यामध्ये क्रीम टाकलेली आहे, कॉर्न टाकलेली आहे, बेल पेपर टाकलेले आहेत, कॅप्सिकम टाकलेली आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे। मस्त क्रीमी अशी भाजी होते ही। ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर चेक करा। आणि आता ही जी पोहे जे दाखवले मी तुम्हाला त्याची पण रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे, कारण त्याची पण रेसिपीसाठी खूप कमेंट येत आहेत। तर ह्या भाकरी अशा मस्तपैकी डब्यात काढलेल्या आहेत। मी बघू शकता की किती मस्त मऊ अशा ज्वारीच्या भाकरी झालेल्या आहेत। त्यानंतर मॅडमला नाश्ता दिलेला आहे सर आणि त्यांचे मम्मी पप्पा अजून बाकी आहेत नाश्त्याचे। तर पोहे झाकून ठेवले, भाजी झाकून ठेवली, भाकरी झाकून ठेवल्या, चहा बनवून ठेवला आहे, किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे। तर माझं इकडचं काम झालेलं आहे। तर मी आता जाणार आहे घरी, पण घरी जाण्याच्या आधी मला जायचं आहे एक नवीन काम बघायला। तर तो आनंद दिसतोय ना माझ्या चेहऱ्यावर, कारण की ते काम नवीन काम मला मिळालं तर बरं होऊन जाईल, कारण मोठं काम आहे। तर मी आता चालली आहे ते बघण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता तिथे मी आधी एंट्री करणार आहे। इथे सगळीकडे खूप मोठे मोठे टॉवर आहेत आणि खूपच असा हाय प्रोफाईल एरिया असल्यामुळे एंट्री वगैरे सगळं व्यवस्थित करावं लागतं। तर ह्या वॉचमॅन भाऊंकडे मी एंट्री केली आणि लिफ्टमध्ये गेली आणि लिफ्टमधनं मी जाणार आहे कामाचं विचारण्यासाठी, कामाची चौकशी करण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता मी लिफ्टमधनं उतरली आणि मी कामाची चौकशी करायला ह्या फ्लॅटमध्ये गेली। तिकडे कामाची वगैरे चौकशी केली, बोलणी केली आणि मग ते मला बोलले की मी तुम्हाला सांगतो म्हणून, म्हणजे सांगणार आहेत काय झालं ते येस ऑर नो ते मला कॉल करून सांगणार आहे। तर अशा प्रकारे चौकशी केल्यानंतर मी निघाली आहे परत बाहेर घरी जाण्यासाठी। तर 10,000 असं मी त्यांना सांगितलेलं आहे कामाचे, कारण तिकडे दुपारचं लंच आणि सकाळचा ब्रेकफास्ट आहे। 10,000 रुपये मी त्यांना सांगितलेले। आता बघूया ते फोनवर काय बोलतात ते, त्यावर पण मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की काय बोलणी झाली आहे, किती ठरलेले आहेत पैसे, काय जेवण बनवायचं आहे। तिकडचे पण व्हिडिओ मी तुमच्याकडे अपलोड करतच राहील, त्यामुळे सांगते की मला असाच सपोर्ट करा। अजून मी बाहेर पडलेली नाही आहे, आता मी इथून बाहेर
बाहेर पडलेली आहे आणि त्या वॉचमॅन भाऊंना आउट करायला सांगितलं आणि आता मी जाणार आहे घरी. तर नवीन कामाचं काय होतंय ते मी तुम्हाला लवकरच सांगेल आणि तिथल्या पण छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर मला असाच सपोर्ट करत राहा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबा, मला खूप खूप प्रेम द्या आणि मला खूप खूप सपोर्ट करा. तर अशा प्रकारे तिकडून निघाली आणि माझ्या एरियामध्ये आली. कामावरची ड्युटी तर संपली, पण आता घरची ड्युटी सुरू होणार आहे. शनिवार रविवार मला घरी यायला उशीर होतो, पण मिस्टरांची सेकंड शिफ्ट आहे, त्यांना 12:30 वाजता निघावं लागतं. तर 12 वाजले आणि मी घरी पोचली. आल्या पहिले हातपाय धुतले आणि साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली, कारण की मिस्टरांचा शनिवारचा उपवास असतो. तर शनिवारचा उपवास असल्यामुळे मी त्यांच्यासाठी पटापट साबुदाण्याची खिचडी बनवली. आम्ही जी घरी साबुदाण्याची खिचडी बनवते त्याच्यामध्ये जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता काहीच चालत नाही आमच्यामध्ये. फक्त बटाटा, मिरची आणि मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा एवढंच टाकतो आम्ही. कोथिंबीर, कढीपत्ता, जिरंसुद्धा चालत नाही आमच्यामध्ये उपवासाला. कोणाकोणाच्या उपवासाला टमाटे पण चालतात, पण आमच्या नाही चालत. अशा प्रकारे मिस्टरांचं ताट बनवलं. तुमच्यासमोर 12 वाजता मी घरी आलेली, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आणि 12:20पर्यंत साबुदाण्याची खिचडी पटकन बनवली. सकाळी साबुदाणा भिजवून गेलेली आणि मिस्टरांना खायला दिली, कारण 12:30ला ते खातात आणि 1 वाजता ऑफिसला जाण्यासाठी निघतात, त्यांची सेकंड शिफ्ट असते. मिस्टर गेल्याच्यानंतर जेवलो आम्ही आणि थोडासा आराम केला. संध्याकाळी भाजी घेऊन आली, त्यामध्ये आणल्या मक्याचे कणीस, टोमॅटो, भेंडी, वांगी, कारली, हिरव्या मिरच्या, एवढी सगळी भाजी घेऊन आली. आणि भाजी घेऊन आल्याच्यानंतर माझं एक कामच असतं की भाज्या व्यवस्थित धुवून वगैरे सगळं कॅरेटमध्ये ठेवायच्या, मिरच्यांची डेटं काढून ठेवायची. शेपूची भाजी पण आणलेली, शेपूची भाजी मी साफ करण्यासाठी ताटात ठेवलेली आहे, जी की मी उद्या बनवणार आहे. अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी कॅरेटमध्ये काढून घेतल्या. ज्या धुवायच्या त्या भाज्या धुतल्या, मिरच्यांची डेटं वगैरे काढून ते अगदी व्यवस्थित बसून मी बघा हे कणसं आणलेले आहेत. ह्याचे दाणे काढून ठेवता येणार नाही कारण हे खूपच कवळे आहेत. तर मुलगी बोलली मम्मी मी भाजूनच खाईल, पण कवळे मक्के भाजून खायला चांगले नाही लागत, पण माझ्या मुलीला मक्के खूप आवडतात. अशा प्रकारे मिरच्या पण काढल्या, सगळ्या भाज्या काढून ठेवल्या. आजच्या व्हिडिओत एवढंच. तुम्ही जाण्याआधी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.